असेल, ज्योतिबा मंदिर असेल, त्याच्यामध्ये रंकाळा असेल, पन्हाळा असेल, विशाळगड असेल, पारगड किल्ला असेल, इथं पर्यटनाच्या करता आपण निधी देण्याच्या बद्दल केंद्र सरकार पण पाठपुरावा करतोय। आपल्या इथली कोल्हापूरची जगप्रसिद्ध कुस्ती त्याला प्रोत्साहन देण्याच्या करता तालमींना देखील मदत करण्याची भूमिका आम्ही लोकांनी केलेली आहे। काळंबवाडीच्या धरणाची गळती रोखण्याच्या करता देखील आपण 40 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। राहिलेले पुढच्या वर्षी 40 कोटी रुपये देणार आहे। या जिल्ह्याला इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याच्या करता आयटी पार्क मध्ये शेंडा पार्क येथील 32 हेक्टर जागा हस्तांतरित करण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय आणि अशा अनेक गोष्टी हे पूर्णत्वाला नेण्याचा मित्रांनो आमचा सगळ्यांचा मनापासूनचा प्रयत्न आहे। तुमच्या मध्ये मागणी होती की दादा काही करा परंतु आमच्या पाण्याचे दर इतके वाढलेले आहेत, कमी करा। मित्रांनो त्याची ऑर्डर काढली आणि पुन्हा पूर्ववत पाण्याचे दर केले, 10 पट वाढले होते। मी तर ते बघितल्यावर आश्चर्यचकित झालो। मी म्हटलं हे काय चाललंय आपलं? आपलं शेतकऱ्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे।